या गावामध्ये फिरत असताना एक आनंद होतोय की हे इलेक्शन प्रत्येकाच्या तोंडी असं नाहीये की कोण उमेदवार थांबलाय किंवा काय, असा एक घरचा आपला कोणतरी माणूस थांबलाय. अशा पद्धतीनं सगळ्यांचं आशीर्वाद आणि हक्क हा विशालदादांवरती पूर्ण गाव आपल्या हक्काचा माणूस म्हणून ते आता दाखवत आहेत. तसेच त्यांनी शब्द दिलाय की गावातलं 80% प्लस मतदान हे विशालदादांना डोळे झाकून होणार आहे तर होणार आहे. एक आनंद वाटतो असं ग्रामीण भागामध्ये फिरत असताना की एक हक्काचा माणूस आपला अपक्ष उमेदवार का असेना परंतु एक हक्काचा माणूस विशालदादांना त्यांनी मांडून 80% देणार हे आता इथे मंदिरमध्ये हनुमान मंदिरमध्ये जागृत देवस्थानमध्ये त्यांनी शपथ घातलेली आहे. तर विशालदादांचं मतदान चिन्ह आहे लिफाफा. तर या येणाऱ्या इलेक्शनच्या तारखेला लिफाफा हे दुसऱ्या मशीनमधलं पहिलं क्रमांकाचं म्हणजे तिथं आहे बटन आहे ते दाबून आपण विशालदादांना अधिक लाखोच्या मतानं त्यांना आपण निवडून आणायचं आहे हे तुम्हाला मी विनंती करतो. तसेच आज गावागाव प्रत्येक घरटी फिरत असताना प्रत्येकाच्या तर पॅम्पलेट देत असताना मी विशेषतः आभार मानेन की मोनालिसा बागल मॅडम आहेत सिने अभिनेते, तसेच सोनाली पाटील मॅडम आहेत ऍक्ट्रेसेस, ते सुद्धा गावोगावी विशालदादांसाठी फिरतात का की विशालदादा एक हुशार अभ्यासू नेतृत्व आहे जेणेकरून 10 वर्षाच्या सत्तेमध्ये आपला सांगली जिल्हा 15 वर्ष का होईना बॅकफुटवर गेला. तर एखादा हुशार ऍडमिनिस्ट्रेटर हुशार प्रशासनामध्ये व्यक्ती असला हक्काचा तर 100% सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा कुठलेही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असतील विशालदादा गेले 5 वर्ष राबत आहेत. त्यामुळं अशा व्यक्तिमत्वासाठी आम्हाला प्रचार करायला अपक्ष का असेना अशी काही अडचण नाही असं आमची इंडस्ट्रीतली सुद्धा लोक इथं आपल्याला उपस्थित आपल्याला दिसतात. आणि येणाऱ्या म्हणजे त्यांनी जसं सांगितलं की लिडिंगच मोजायचं आहे त्यामुळे मला वाटतं 2.5 ते 3 लाख मतदानांचं लिडिंग विशालदादा 100% येतील असं मला विश्वास आहे आता फिरत असताना. त्यामुळे तुम्ही सुद्धा लिफाफा या चिन्हावरती मतदान करून त्यांना बहुमतानं निवडून यायचं आहे.